नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं नाव आहे मोनिका परबगुबल आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसांनंतर ब्लॉगिंग करते मी. आत्ता मी निघाली आहे. ओके, सगळ्यात पहिलं सांगते, नवीन कार घेतली आहे. कोणी घेतली ते सांगणार नाही. नवीन कार घेतली आहे, कळेलच तुम्हाला ब्लॉगमध्ये. ठीक आहे. सो नवीन कार घेतली आहे, तर त्या कारच्या PDI साठी म्हणजे प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शनसाठी चाललोय. प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन काय असतं हे तुम्हाला मी सांगेल. बऱ्याच जणांना माहिती असेल, काहींना नसतं माहीत. जसं की प्रियाला नव्हतं माहिती, कारण तिची फर्स्ट कार आहे. तर त्या लोकांसाठी ती माहिती इम्पॉर्टंट असेल, तर ते नक्की सांगेन मी. सो येस, आता मी गाडी काढायला आली आहे बेसमेंटला, पार्किंगला आमच्या, आणि आता वर जाणार आहे. ग्राउंड फ्लोअरवर सगळे थांबले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही कुठेतरी फिरायला जाणार आहे. ते सुद्धा दाखवेन तुम्हाला. आता PDI म्हणजे काय की पोस्ट डिलिव्हरी प्री डिलिव्हरी इन्फेक्शन, काय म्हणते मी बाबरे, प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन. ओके, प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन मध्ये काय असतं की गाडी जेव्हा आपण बुक करतो तेव्हा ती गाडी इनवॉइस होऊन शोरूमला येते. ठीक आहे, लोन वगैरे सगळं पास होतं, सगळं होतं. त्यानंतर गाडी येते शोरूमला. मग आपल्याला ते बोलवतात. ते नेहमीच बोलवतील असं नाही, पण गाडी पासिंगला जायच्या आधी आपण एकदा जायचं आणि गाडी पूर्णपणे चेक करून घ्यायची. म्हणजे कुठे काही चेपलंय का, कुठे काही घासलंय का, गाडीला कुठे काही स्क्रॅचेस आहेत, काय आहेत, सगळं काही व्यवस्थित आहे का, हे सगळं जाऊन आपण बघायचं. थोडं स्टार्टर वगैरे मारून बघायचं कसं वाटतंय, काय सगळं चेक करायचं. मगच गाडी पासिंगला पाठवायची. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला त्यांच्याकडून म्हणजे तिकडून जेव्हा गाडी निघते, त्यांच्या कुठूनही जिकडे असेल गाडी, मे बी कंपनीमधून किंवा कुठून मला माहित नाही, प्लांट वरून जेव्हा गाडी शोरूमला येते ना, त्यावेळेस काही होऊ शकतं ना, गाडीला स्क्रॅचेस आलेले असू शकतात किंवा अजून काही असू शकतं. तसं आम्हाला टाटा टिगोरचा अनुभव आहे ना, त्यामुळे म्हणते मी. सो येस, हे सगळं बघून घ्यायचं असतं, नंतरच गाडी पासिंगला पाठवायची असते. सो आम्ही चाललोय आता पंचजन्याच्या शोरूमला, टाटा मोटर्सच्या शोरूमला, पंचजन्याच्या. ओके, पंचजन्याची सर्व्हिस खूप चांगली आहे. सो आम्ही तिकडे चाललोय. डील वगैरे पण छान देतात ते. प्रियाचा कॉल येतोय मला, थांबा. हां, श्लोक आलाय गाडीत. मी आता ग्राउंड फ्लोअरला आली गाडी घेऊन. गाडी बंद करते. ओके, तर हो, प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शनसाठी चाललोय. काय होतंय मला, चाललोय. आणि हो, गुरुवारी म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी गाडीची डिलिव्हरी घेणार आहोत. हा व्लॉग तुम्हाला खूप नंतर पाहायला मिळेल, कारण याच्या आधीचे खूप व्लॉग्स पेंडिंग आहेत माझ्याकडे. तर ते इन्स्पेक्शन झाल्यानंतर आम्ही कुठेतरी फिरायला जाणार आहे. तो सुद्धा एक वेगळा व्लॉग बनवेन मी नक्कीच. सो बघत राहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर प्लीज. 82,000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत ऑलरेडी. फक्त 18,000 सबस्क्रायबर्स झाले की आपलं 1 लाख पूर्ण होतील. तर लेट्स डू इट, हेल्प मी अचीव इट. एवढ्या गाड्यांमध्ये 40 सापडणार त्याला, मे बी 600 गाड्यात म्हणला तो इथे. आता 650 टाटा मोटर्सच्या स्टॉक यार्डला आलोय आम्ही गाडी बघायला आमची. त्या बाईचं स्वप्न पूर्ण होतंय. फायनली गाडी 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 रोज. दादा रोज घरी आले की गाडी. फायनली स्वप्न पूर्ण होत आहे गाडीचं तिचं. मला म्हणे कशाला येत आहे चालत. कोण म्हणे? मॅडम कशाला पावसात दिसते. अच्छा, नाही आम्ही तयारीत आलोय म्हणा, छत्री वगैरे घेऊन. मी तर रेनकोट घेणार होती सोबत. बरंच मोठं स्टॉक यार्ड आहे. महिंद्राचं छोटं होतं ना. टाटा सध्या टाटा मोटर्स रॉयल आहे ना बाबा, इंडिया लीडिंग कंपनी. तेच ना. असं त्यांनी विचारलं तुम्हाला की अच्छा काय राहुल असं का करता तुम्ही लोक? त्याने आपली गाडी म्हणून सिल्वरची पट्टी आहे. PDI प्लीज डू नॉट ओपन. ओपन नाही करायचं का? नाही, आता करून बघा. ठीक आहे, PDI झाली ना आपल्याकडे गाडी. आता आपण करतोय ना, आपण नाही हो, ते त्यांचं वेगळं असतं. आता आपल्यासाठी करतोय ना. कसं तुम्हाला नाही म्हणतो इकडे आली ना गाडी, PDI होते ना. कस्टमर पण PDI करतो ना एकदा, तुम्हाला दोनदा. हो, तेच. आता तुम्ही बसा पलीकडनं ड्रायव्हर सीटला, तुम्ही एक दिन पुढे आणि 3 जण मागे बसून घ्या. ठीक आहे, चालतंय. पाऊस बंद आहे तोपर्यंत बघून घ्या. इकडून नको उघडू. जातो का ड्रायव्हर सीटवर? त्या गाडी टच नाही होणार. हा, ठीक आहे. चल ना पटकन. एरिया हे व्हाईट आहे प्रिया, हे बघ. ओ शपथ सर. चल ना तिकडे सरक ना.
पाऊस नका भिजायला होता. कॅमेराच कुठे गेलं? बापरे, इंटिरियर कडक आहे गाडीचा. मोनिका पुढे जा. पुढे जाऊन तुम्ही थोडी गाडी मागे घ्या म्हणजे यांना पण बस. हा मी नाही बाबा चालू करणार आता. चालू नका करू म्हणते आता. आता नको चालू करूया आता. कळला बसेल ना तो. फर्स्ट टाइम गाडी चालू केली आहे. स्टॉक यार्ड गाडी बघायला. थोडी फक्त पहिली मागे ना घ्यावी यार गाडी, पहिली पुढे घ्यावी थोडी गाडी. थोडी पुढे घेऊन मागे घे. थोडी घेते. थोडी पुढे घेऊन मागे घे. मग तेच हँडब्रेक लावला यार. याचा हँडब्रेक खूपच टाईट आहे ग प्रिया. कसं काढावं स्ट्रगल. चमक आली मला. हँडब्रेक क्या गाडी चलाएगा रे तू. हँडब्रेक काढतोय. दादाला बोला, संतोष दादांना. बापरे, असं 2 माणसं लागतील का हँडब्रेक काढायला? मग कसं व्हायचं एकट्याला गाडी चालवायची असेल तर? हे करा ब्रेक हा ब्रेक धरलाय. घ्या. झालं ना पूर्ण. थोडी 1 इंच फक्त पुढे घेते आणि मग मागे येते. लगेच पहिल्या वेळेस गाडी काढतो तर मागे नको घ्यायला. आयुष्यात पुढे जायचं आम्हाला. ओके काय घेते मागे. वाव, एवढे राहू देऊ बस म्हणजे ना? काय दुसरी गाडी जाईल. बस फ्रंट कॅमेरा काय लोकांचे फोटो काढायचे. पार्क असेच चालू कर परत. गाडीचा कॅमेरा मस्त आहे पण हे बघून काय आपल्याला गाडी चालवायला झेपत नाही. आपल्या वेळेला नव्हते. माझ्या गाडीला हे असं नाही आणि मला मी अशी जर गाडी चालवली मी 101% गाडी उडवणार. गाडी फक्त एकच माणूस इन्स्पेक्शन करतोय बाहेर उभारून. ते बघ, ज्यांना करायची नव्हती ते करतायत आणि बाकीचे बसलेत. चला बाहेरून बघू जरा गाडी सगळी चेक करूया व्यवस्थित. काय ते क्लायमेट कंट्रोल काय काय बघा की त्याच्यामध्ये. ते तर येणार त्याच्यात काही विषय नाही. अगं मोनिका हे त्याच्यामुळे टाटा पिढी आहे हे काय म्हणून. ओ येस, त्यामुळे उघडत नाहीये. मी वेड्यासारखे आतून दार उघडत. काय काय कशामुळे? स्टिकर आहे ना त्याला पीडीआयचा. आता 4 वेळा उघडली. तिकडून उघडलीच नाही ना. अरे उघडली. ओके स्वतः तिकडून बसली. ठीक आहे, त्याला विचारू ते पण. नाही उघडली नाही तिला. तू कुठं तिकडनं विचारू ते पण. नाही दादांनी उघडून दिलं. उघडलं ते पण विचारून घेऊ की का उघडले नाही आतमधून. क्लॉक दे ना छत्र. तर गाडीचं पीडीआय झालंय. तसं असतं गाडीमध्ये कधी कधी काही इश्यू असतात थोडेफार किंवा कुठे स्क्रॅच वगैरे. जसं मी तुम्हाला म्हटलं तर गाडीचं पीडीआय करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कसं आहे, डिलिव्हरीच्या आधी पीडीआय करून घ्यायचं म्हणजे रजिस्ट्रेशनच्या आधी करून घ्यायचं. म्हणजे जरी काही असेल आम्हाला गाडी बदलून द्या हितपत पण म्हणू शकतो आपण, जर गाडी आपल्या नावावर नाही म्हणजे नावावर होईपर्यंत. ठीक आहे. सो जे कोणी नवीन गाडी घेत असतील त्यांनी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि फॉलो करा. ओके, चला तर हा व्हिडिओ इथे संपवते आणि इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला दुसरा बघायला मिळणार. आम्ही चाललोय कोंडेश्वरला. कोंडेश्वर वॉटरफॉल आहे, सो तिकडे निघालोय. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ओके, चलो बाय.